महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन वेगवेगळे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती होत आहेत। एकीकडे खडसेंनी राजीनामा देण्याच्या मागणीवरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं उपोषण सुरू आहे आझाद मैदानात, तर दुसरीकडे खडसेंच्या समर्थनार्थ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचं आंदोलनही सुरू आहे। या दोन्ही आंदोलनांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी। एकनाथ खडसे यांच्या समर्थनात मायनॉरिटी विभागचे काही लोक आता आंदोलन करत आहेत। सध्या आझाद मैदान इथे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष त्यांच्या समर्थकांच्या सोबत आलेले आहेत आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थनात सध्या भाषणबाजी करत आहेत। तर आझाद मैदान इथेच अंजली दामनिया एकनाथ खडसे यांच्या विरोधात उपोषणावर बसलेले आहेत। नेमकी दोन्ही कार्यक्रम सध्या आझाद मैदान इथे सुरू आहे आणि याचा बाहेर आपण बघू शकता सध्या मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत। नेमकी एकीकडे खडसे यांच्या विरोधात आणि दुसरीकडे खडसे यांच्या समर्थनात असे दोन वेगवेगळे कार्यक्रम आझाद मैदान इथे सुरू आहे। आपण बघू शकता जिथे मागे अंजली दामनिया यांचा उपोषणाचा कार्यक्रम आहे, जिथे ते स्वतःच्या समर्थनाच्या सोबत बसलेले आहेत आणि त्याचा बाहेर सध्या आपण बघू शकता पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहेत। दोन्ही जे आंदोलन सुरू आहे खडसेच्या विरोधात आणि खडसेच्या समर्थनात त्याच्यामध्ये पोलिसांनी व्हॅन उभी केली आहे। दोन्ही बाजूला पोलीस आहे ज्याच्यामुळे कोणताही गोंधळ होता कामा नये। नेमकी आझाद मैदान इथे खडसेच्या विरोधात आणि समर्थनात आंदोलन सुरू असल्यास मुख्यमंत्री दिल्ली इथे रवाना झालेले आहेत आणि सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे की एकनाथ खडसे यांच्या विषयात पुढे काय होणार। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।